नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत सर्व आजारांवर चायनीज थेरपी उपचार पद्धती या विषयावर, आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अश्विनी बाविस्कर जाधव आणि डॉक्टर प्रिया बाविस्कर। त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी मी डॉक्टर अश्विनी आणि डॉक्टर प्रिया यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर अश्विनी, स्वागत आहे तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये। डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर अश्विनी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास गेली 8 वर्ष त्या चायनीज थेरपी ह्या विषयात गायत्री हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून उपचार आणि संशोधन करतायत। डॉक्टर प्रिया आणि डॉक्टर अश्विनी यांनी ॲक्युपंक्चर चायनीज थेरपीमध्ये MD केलं असून राज्यभरातल्या गरजू रुग्णांवर त्या उपचार करत आहेत। चला तर त्यांच्या चायनीज थेरपीबद्दल त्यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊयात। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आजचा आपला विषय खरं तर आहे सर्व आजारांवरती चायनीज थेरपी उपचार पद्धती जी आहे त्यावरचा। मला सांगा पहिल्यांदा डॉक्टर प्रिया, चायनीज थेरपी ही नेमकी काय उपचार पद्धती आहे? चायनीज थेरपी म्हणजे चायनीज ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर पद्धत, म्हणजे ॲक्युपंक्चर पद्धतीने आपण उपचार करतो बेसिकली, पण ॲडव्हान्स टेक्निक्स असल्यामुळे, ॲडव्हान्स पॉईंट्स असल्यामुळे त्याला ॲडव्हान्स चायनीज थेरपी असं म्हटलं जातं। आणि ॲक्युपंक्चर बेसिकली सगळ्या दुखण्यांवर उपचार करतं, कुठल्याही प्रकारचे त्रास नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही, आणि आजाराला मुळापासून कसं घालवू शकतो हे चायनीज थेरपी किंवा ॲक्युपंक्चरद्वारे आपण ते सिद्ध करून दाखवलेले, आणि भरपूर रुग्ण त्याच्याने बरे झालेले आहेत। भरपूर आजार असे आहेत की जे गोळ्या, औषधं, ऑपरेशन, इन्व्हेजिव्ह प्रोसिजर याच्याने बरे होत नाहीत, पण आपण ॲक्युपंक्चर पद्धतीने किंवा चायनीज थेरपीनुसार ते आजार बरे करू शकतो, कायमचे सुद्धाही बरे करता येतात। नक्कीच, म्हणजे एक कुठलेही साईड इफेक्ट्स नसणारी आणि विना शस्त्रक्रिया पेनलेस अशी ही थेरपी आहे। अर्थातच डॉक्टर अश्विनी, ह्याबद्दल काय सांगाल? पेनलेस थेरपी आहे, मात्र कुठलेही साईड इफेक्ट्स पण नाही आहेत, मात्र जो आजार आहे तो मुळापासूनच नष्ट होतो। सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला बरेचसे आजारांची नावं क्लिअर करते की सगळेच आजार म्हटल्यावर काय काय क्लिअर होतं। सगळ्यात पेनशी रिलेटेड बॅक पेन, मायग्रेन, सायटिका, लोअर बॅक पेन, अपर, गुडघेदुखी, संधिवात, पार्किन्सन्स, पॅरालिसिस, सायटिका, असे बरेचसे आजार आहेत। फेसचं पॅरालिसिस, बरेचसे जॉईंट्स पेन आहेत आपले, फोर्स अँड शोल्डर आहेत। याच्यावरती अतिशय उपयुक्त ट्रीटमेंट आहे आपली चायनीज थेरपी। ॲक्युपंक्चरमध्ये ज्या निडल्स आहेत ते वन टाइम यूज असतात, यूज अँड थ्रो निडल्स आहेत, कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे याच्यावरती, आपण कुठलीही प्रक्रिया करत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि आपल्या ट्रीटमेंटनी, ॲक्युपंक्चरने आपल्या हिलिंग पॉवर इम्प्रूव्ह होते, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतो आपण, आणि मेंटेन केलं जातं, आणि टॉक्झिन्स बाहेर पडतात या ट्रीटमेंटने। इंटरनल आपली बॉडीच त्या ट्रीटमेंटला साथ देऊन ती ट्रीटमेंट काही काम करण्यापेक्षा बॉडी ट्रीटमेंट दिल्यानंतर ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट व्हायला लागते। नक्कीच, म्हणजे ही थोडक्यात नैसर्गिक उपचार पद्धती आहे। आता अर्थात नैसर्गिक उपचार पद्धती म्हटल्यावरती तुम्ही मगाशी उल्लेख केलात की ॲक्युपंक्चर हे आहे, म्हणजे अर्थात आपण शरीराचे जे बिंदू आहेत त्याच्यावरती काम करतो आणि तो आजार नष्ट करतो, म्हणजे एक पूर्णतः बरा होतो। तर नेमके बिंदू किती असतात शरीरावरचे, त्याबद्दल अधिक माहिती? सर्वात अगोदर ही ॲक्युपंक्चर ही मी साध्या सोप्या भाषेत म्हणायला गेलं की आपल्या शरीरावर 12 मेरिडियन आहेत आणि 900 ते 1200 पॉइंट्स आहेत। ते वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ते यूज केले जातात। आणि बहुतेक वेळेला म्हणजे आपले अगोदरही इंटरव्ह्यू झाले की प्रयत्न करतो आम्ही की जेवढं होईल तेवढं जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना सहज सोप्या भाषेत हे कळावे की ॲक्युपंक्चर म्हणजे काय। आता ॲक्युपंक्चरमध्ये अनेक आजारांवर उपचार होतात। सर्वसाधारण जे आपले आजार आहेत म्हणजे कंबर दुखणे, गुडघे दुखणे किंवा होऊ शकतात, तर या आजारांवर ॲक्युपंक्चरद्वारे आपण उपचार सहजरित्या करू शकतो, आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची दुखणी होत नाही। कारण आपल्या शरीरामध्ये जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आहे, आपल्या शरीरामध्ये इम्युन पॉवर आहे, आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन, आपल्या शरीरामधली ऊर्जा तेच रेग्युलेट करण्याचं काम ॲक्युपंक्चर करते। त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे मेडिसिन यूज करणं किंवा इंजेक्शन मार्फत आपण काही शरीरामध्ये सोडणं असा कुठला प्रकार नसतो। तर त्यामुळे आपलं शरीरच आपल्याला हील करायला तेवढं रिकवर करते। म्हणजे थोडक्यात आपलं शरीरच आपल्याला प्रोत्साहन देत असतं की तुम्ही बरे व्हाल आणि व्यवस्थित पुन्हा एकदा जे काही तुमचे नित्यनेमाचे कार्य
कार्यक्रम आहेत ते करू शकाल नक्कीच. म्हणजे एक थोडक्यात नैसर्गिक जरी उपचार पद्धती असली, विना शस्त्रक्रिया आहे, पेनलेस थेरपी आहे, तसंच वेगवेगळे आजार आहेत, तर वेगवेगळे बेंदू ह्यासाठी काम करतात का? सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही जसं आता म्हटलात की पेनलेस थेरपी आहे, तर सगळ्यांच्या मनात येणार की ॲक्युपंक्चर म्हटलं निडल्स लावणार आणि निडल्स लावलं तर पेनलेस कसं काय? बरोबर. पण काय असतं, डॉक्टरांच्या एक्सपिरियन्सनुसार ते निडल्स पिअर्स केल्यानंतर लक्षात येत नाही की किती प्रकारचे निडल आणि कुठल्या प्रकारचे निडल आपल्या शरीरात पिअर्स केलेले आहेत. ते पिअर्स केल्यानंतर अगदी जाणवतही नाही पेशंटला की निडल्स लावल्या गेलेले आहेत किंवा किती निडल्स आपल्या शरीरावर लावले जातात. एका टायमाला म्हणजे जेव्हा पेशंट ट्रीटमेंटसाठी येतो, एका आजारासाठी पेशंट ट्रीटमेंटसाठी येतो, तेव्हा 15, 20, 25 किंवा काही पेशंटला 35, 40 पर्यंत निडल्स लावले जातात. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो एक इंजेक्शन घेताना आपले डोळे बंद करतो, मुठी बंद करतो आणि मनात भीती असते. पण जेव्हा आपण 15, 20, 25, 35 निडल आपल्या शरीराला लावू तर आपल्याला एक मनात भीती राहते की एवढे निडल्स मी कसं सहन करू शकतो. बरोबर आहे. पण जो पेशंट गरजू आहे, जो त्रासलेला आहे, सगळे आजार सगळे उपचार करून झालेला आहे आणि त्याला कुठलाच पर्याय नाही, तर त्या व्यक्तीने म्हणजे न घाबरता ही ट्रीटमेंट घ्यावी, कारण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. अशीच काहीशी ट्रीटमेंट तुमच्या काय एक दोन पेशंट्सने घेतलेली, आपण ते त्यांचे टेस्टिमोनी बघूया. ओके. माझं नाव ऋषाली राकेश मडव आहे. मी चारकोप कांदिवलीमध्ये राहते. मी एक दिवशी टी व्हीवरती ह्या मॅडमचा इंटरव्ह्यू बघितला आणि मला भरपूर त्रास होता, म्हणून मी ह्या मॅडमकडे आले. माझ्या हातापायात मुंग्या यायच्या आणि पाय धरायचे, म्हणजे उठायला व्हायचं नाही, बसायला व्हायचं नाही, कमरेने चमक भरायची, असा त्रास होता. पण आता थोडा कमी आहे, जास्त नाही आहे, आता थोडं कमी व्हायला लागलं आहे. म्हणजे आता 2-3 स्टेट होतील तेव्हा मग क्लिअर होऊन जाईल. माझं नाव स्वप्नाली सूर्यकांत गिरे. मला खूप हाताचा आणि पायाचा खूप त्रास होता, तर मी आता म्हणजे मला मान पण अशी फिरायचीच नव्हती माझी. ते आता माझा पाय जरा थोडं मला बरं वाटते, पाय पण थोडं माझा बरं आहे, हात पण बरं, आणि माझी मान पण अशी फिरते. म्हणजे मान माझी ह्या साईडला फिरतच नव्हती, ती मान फिरायला लागली माझी. नक्कीच डॉक्टर, दोन्ही पेशंट्सने चायनीज थेरपी घेतली आणि नंतर त्यांना खूप चांगले असे रिझल्ट्स मिळालेत. काय सांगाल या दोन्ही पेशंट फर्स्ट ज्या होत्या ना, त्यांना डिलिव्हरी झाल्यानंतर जे बॉडीमध्ये पेन असतं, त्यांची 1 वर्षाची बेबी आहे, त्यांना तेव्हापासून डिलिव्हरी झाल्यापासून घरातली कंडिशन मग अशी परिस्थिती कमी असल्यामुळे त्यांना 2-3 दिवसापासून काम करावं लागल्यामुळे काही पाळलं नाही गेलं आणि त्याच्यामुळे सगळा शरीरात वात होता, तो अगदी इतका पेनफुल होता. त्यांना भरपूर मोठा आजार झाला असं त्यांना फील होत होतं. पण आपल्या ट्रीटमेंटनी बऱ्यापैकी त्यांचे सगळे त्रास निघून झालेले. फक्त पेन जे होतं ते डिलिव्हरीतलं पेन होतं, बाकी त्यांच्या मसल्स पेन होतं, जॉईंट्स मध्ये कुठलंही पेन नव्हतं, पण त्यांना असह्य पेन व्हायचं अगदी डोक्यापासून ते तळपायाच्या पायापर्यंत. नक्कीच, म्हणजे नक्कीच त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे ह्या थेरपीमुळे. तसंच दुसऱ्या ज्या पेशंट होत्या त्यांना पण त्रास होता, ते मान ते म्हणाले की आणि त्यांचा जो त्रास होता त्रास होतोय, तो दुसऱ्या पेशंटने त्यांचा त्रास 10 वर्षापासून एक हात एक मान ही मुवमेंटच नव्हती त्यांच्या 10 वर्ष झाली. आणि गॅप तर आहे त्यांच्या मानेमध्ये, तो गॅप आपण भरू नाही शकत. म्हणजे ह्या ट्रीटमेंटनी कुठल्याही प्रकारे गॅप भरल्या जात नाही. त्या गॅप मध्ये दाबलेल्या वेन्स आहेत, तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट केल्यानंतर तो जो होणारा त्रास आहे, मुवमेंट न होणे वगैरे, वजन तर उचलायचंच नाही त्यांना कायमस्वरूपी, ते काही बंधन त्यांना असणारच. पूर्णपणे बरे झाले याचा अर्थ तुम्ही सगळं काही करू शकत नाही. त्यांचा गॅप तिथे तसाच आहे, पण त्या मुवमेंट करू शकतात, पेन होत नाही त्यांना कुठल्याही प्रकारे, हात त्या मुवमेंट करू शकतात, पाठी हात घेऊ नव्हते शकत, तो पूर्णपणे हात पाठी जातो आता त्यांचा. बेसिकली सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता. त्या व्यतिरिक्त हात पाय दुखणे म्हणजे स्नायूंमध्ये कमकुवतपणा आला होता, त्यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित होत नव्हती. जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर ट्रीटमेंटच्या वेळेस ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, आपल्या शरीरातली ऊर्जा मेंटेन होते आणि त्यामुळे अगदी पेशंट 5 ते 6 दिवसात व्यवस्थित चालू शकतो, त्याची कामं करू शकतो. कितीही जुना आजार असला जरी आता जसं या पेशंटचे होते 10 वर्ष पूर्वीचा आजार आहे, पण तोही अगदी 4-5 दिवसात आपण बरं करू शकतो. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अश्विनी बाविस्कर आणि डॉक्टर प्रिया बाविस्कर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, आपण मगाशी एक टेस्टिमोनी बघितली आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट्स मिळाले. मात्र ह्या चायनीज थेरपीबद्दल मला अधिक जाणून घेताना असं वाटतं की ह्याची वैशिष्ट्य काय आहेत?
वैशिष्ट्य अशा प्रकारे आहेत की ही जी चायनीज थेरपी आहे किंवा ॲक्युपंक्चर पद्धत आहे ही सगळ्या आजारांवर घेऊ शकतो आपण. कुठल्याही प्रकारे म्हणजे जसं डायबिटीज पेशंट आहे, ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, तो थायरॉइडचा पेशंट आहे, हे या सगळ्या आजारांचे पेशंट सुद्धा ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे आपल्याला जखम होत नाही की जखम झाली ती म्हणजे डायबिटीज पेशंट असेल जखम झाली तर ती भरू शकत नाही वगैरे असा काही प्रकार नाही. आपण ही ट्रीटमेंट डायबिटीज पेशंटला सुद्धा देऊ शकतो, बीपीचे पेशंटला सुद्धा देऊ शकतो आणि अनेक प्रकारच्या दुखण्यांवर देऊ शकतो. म्हणजे समजा तुम्हाला जुने आजार झालेले की टीबी, कॅन्सर वगैरे असे जुने जे आजार झाले आणि त्यामुळे म्हणजे हार्ट अटॅक यामुळे जे आपण जे मेडिसिन घेतो त्यामुळे पूर्णपणे आपल्या शरीरामधले जे ऑइल आहे ते, कारण मेडिसिन्स एवढे हाय पॉवरचे असतात की ते त्यामुळे आपल्या शरीरामधले जे जॉईंट्स मधले जे वंगण म्हणतो ते पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून घेतात ते मेडिसिन. बरोबर. आणि जसं आपलं वय वाढत जातं त्यावेळेस आपले संधिवाताची दुखणे जे आहेत ते जास्त जाणवायला वाढत जाते. तेही पेशंट आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त डायबिटीज पेशंट घेऊ शकतात, थायरॉइडचे पेशंट घेऊ शकतात, वेट गेन झालेलं आहे ते पेशंट घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आपल्या बीपीचे पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि तेही नैसर्गिक पद्धतीने, कुठल्या प्रकारचा त्रास नाही. याच्यामधले वैशिष्ट्य असे आहेत की आपण समजा एका आजारावर उपचार करत आहोत, जेव्हा समजा आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसवर उपचार करत आहोत तर नॅचरली लंबर स्पॉन्डिलायसिसला इफेक्ट होतो आणि मणक्यांचे आजार जे आहेत त्या संबंधित जेवढे त्रास आहे ते बरे होतात. फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर मध्ये हात पाठी जात नाही, हात वर जात नाही, आपल्या स्वतःची काम आपण स्वतः करू शकत नाही आणि जेव्हा आपण स्ट्रेच करतो त्यावेळेस मसलला पेन होतं. ते मसल्स पेन जे आहे ते फक्त आपल्या हातापर्यंतच असतं, शोल्डर किंवा आपल्या दुसऱ्या बाजूच्या खांद्यापर्यंत नसतं. तर त्यावेळेस जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेस पूर्ण तो जो पार्ट आहे, दोन्ही हात दोन्ही खांदा, पूर्ण सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस या सगळ्यांवर उपचार करतो. त्या संबंधित जर पुढे होणारे आजार आहेत तेही ते टाळण्यासाठी नक्कीच चायनीज थेरपी उपयोगी ठरू शकते. मात्र ह्या चायनीज थेरपी घेताना खास करून त्या रुग्णाला कुठल्या प्रकारचं डाएट किंवा काही असं काही विशिष्ट हे करावं लागतं का? सगळ्यांनाच नाही करावं लागत. जनरली आता मॅडमनी वैशिष्ट्य सांगितलं की सगळ्या डायबिटीज, बीपी हे पेशंट ज्यांना खाण्याचे पथ्य पाळावे लागतात त्यांना काही पथ्य सोडून तुम्ही ट्रीटमेंट करा असं काही नाही. ते पथ्य कंटिन्यू ठेवून तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. वातुळ पदार्थ न खाणे, वाताचा त्रासला जनरली तेवढंच पाळलं जातं. विशेष काही पथ्य दिलं जात नाही की आजार आहेत काही सिलेक्टेड त्या आजारांना दिलं जातं. सगळ्यात फ्रोझन शोल्डरला काही पथ्य नाही आहे, त्यामुळे सायटिकाला काही पथ्य नाही, त्यामुळे काही असे सिलेक्टेड आजार ज्यांना पथ्य पाळावी लागतात. मात्र चायनीज थेरपी घेतल्यानंतर काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करणं आवश्यक आहे कारण की आपण जो गॅप मी म्हटलं की गॅप आपण काढत नाही आहोत, तिथे गॅप आहे तो आपल्याला आपल्या ट्रीटमेंटनी तिथे आराम पडल्यानंतर तुम्हाला ती एक्सरसाइजनी मुवमेंट जर राहिली तर ते कंटिन्यू तुम्हाला लाईफ टाईम ट्रीटमेंट राहील. जर तुम्ही काहीच नाही केलं, बरी झाले मी तर आता मी वजन उचलते, मी आता काही करू शकते, ते हे असं नाही चालणार. एक्सरसाइज कंपल्सरी आहे की ते केलं तर तुमचे अजून पुढचे काही दिवस चांगले जातील. अदरवाईज परत 7-8 वर्षांनी 10 वर्षांनी परत ट्रीटमेंट घ्यावी लागेल कारण की तो गॅप आपण तिथला भरत नाही. बरोबर. काही वेळ म्हणजे काय होतं, डायबिटीज, बीपी जे आपण मेंटेन करण्यासाठी मेडिसिन घ्यावे लागतं, तसं आपण जेव्हा आपण आजार आहे 10 वर्षापूर्वीचा आजार आहे, आपण ट्रीटमेंट घेतली, ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतली, अगदी मला बरं वाटलं, आता मला काही त्रास नाही. पण जर तुम्ही आजार बरा झाल्यानंतर पुन्हा तेच जर तुमची रुटीन राहिली की तुम्ही काही एक्सरसाइज नाही केलं किंवा काही आजारामध्ये काही पथ्य आहेत ते पाळले नाही तर ते आजार पुन्हाही होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट झाल्यानंतर जसं आपण रोजची मेडिसिन, बीपीचे मेडिसिन घेतो किंवा डायबिटीसचे मेडिसिन घेतो किंवा सकाळी उठल्या थायरॉइडचे उपाशीपोटी मेडिसिन घेतो, तसे आपल्याला रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ते मेंटेन करण्यासाठी, असं नाही की ते हील करण्यासाठी, हिलिंग पॉवर वाढेल तसं नाही, ते आपण जी ट्रीटमेंट केलेली आहे ते कंटिन्यू ठेवण्यासाठी ते एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या दुखण्या व्यतिरिक्त वेगळ्या प्रकारची एक्सरसाइज काही दिली जात नाही आणि या ट्रीटमेंटसाठी स्पेशली अशी काही एक्सरसाइज नाहीये. ही ट्रीटमेंट फक्त ॲक्युपंक्चर पद्धतीने आहे. फक्त पेशंटला येऊन ट्रीटमेंट घ्यावी लागते. तिथे पेशंट्सनी तुमची ट्रीटमेंट घेतलेली. आपण पुन्हा एकदा एक टेस्टिमोनी बघूया. माझं नाव लक्ष्मी रवींद्र थोरात, माझं वय 53 आहे. मला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आणि कमरेत पण माझ्या गॅप होता. मला खाली बसल्यावर उठायला त्रास व्हायचा
मणक्यामध्ये आणि काही उचलताना चक्कर वगैरे यायची. मी टी व्हीत बघून मुलाखती त्या उपचाराला आले आणि 6वी वेळ आहे माझी उपचाराची. जिने चढताना गुडघे दुखायचे. आता पूर्वीपेक्षा मला खूपच बरं वाटतंय. मी भैयासाहेब देशमुख, राहणार अर्थे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तर मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम झालेला होता. त्याच्यानंतर मग ठाण्याला आलो इकडे मॅडमकडे. त्यांच्याकडे मी 15 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. तर मला म्हणजे जो पायाला जो बधीरपणा होता किंवा असं मुंग्या वगैरे जे येत होत्या पायाला, ते आता पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि मी आता 100% म्हणजे 101% बरा झालेलो आहे. मी पुणे वगैरे सगळीकडे फिरून आलो. मला ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. ऑपरेशन न करता या चिकित्सेमध्ये मी हे केलं, ट्रीटमेंट घेतली आणि मला याचा 100% फायदा झालेला आहे. नक्कीच हे धुळ्यावरनं पेशंट आले होते आणि 100% फायदा झाला असं त्यांनी 100% म्हणायचं ते त्यांनी स्वतःनी केलेलं आहे ते. कारण की फक्त ते ट्रीटमेंटवरती डिपेंड नाही राहिले. मी चांगलं करून दिलं त्यांना, पण चांगलं केल्यानंतर ते 1 वर्षानंतर त्यांच्या मिसेसला घेऊन आलेले. त्यावेळेस तो इंटरव्ह्यू झालेला आहे. तर त्यांच्या मिसेसला चेहऱ्याचं पॅरालिसिस झालेलं आहे, त्याच्यासाठी त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. तर त्या दरम्यान त्यांना मी विचारलं, इतके वर्ष झाले तुम्हाला अजूनही चांगलं बरे आहात कंटिन्यू? ते खूप चांगले आहेत. त्या दिवसानंतर मला काही वाटलंच नाही की मला बरं नाही, पण ते एक्सरसाइज करतायत ते कंटिन्यू. ते तेवढं म्हणजे प्रॉपर थोडक्यात व्यायाम पण महत्वाचा आहे. जरी थेरपी घेऊन तुमचे बरे झाला तरी व्यायाम करणं फार आज महत्वाचं कारण की ते इतक्या वर्षानंतर आले, त्यानंतरही त्यांना गॅप आहे. त्यांना असं वाटतं मला गॅप नाहीये, माझं ऑपरेशन म्हणजे सल्ला दिलेला तो गॅप भरून गेला. मी पण त्यांना असं वाटतं नाही मला आता झाले, मी पूर्ण भराल. पण ते एक्सरसाइज करतायत, त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. म्हणजे जॉब तर करतात, मात्र आपल्या तब्येतीकडे कुठेतरी दुर्लक्ष करताना दिसतात आणि उतार वयात त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. एक मोनोपोज जर स्टेज नंतर खास करून, तर अशा स्त्रियांसाठी कुठले उपचार चायनीज थेरपीमध्ये आत्ता आहेत? जसे स्त्रियांचे आजार हे म्हणजे एक वयाच्या 12 वर्षापासूनच आपली सुरुवात होतं. मासिक पाळी, त्यानंतर गर्भधारणा, त्यानंतर मग मोनोपॉज, त्यानंतर मोनोपॉज नंतरची जी वृद्धावस्था, हे म्हणजे सलग स्त्रियांच्या पाठी आजार हे पाठी असतातच. पण त्यावेळेस मोनोपॉज आणि किंवा मासिक पाळीचा जो त्रास असतो तो काही स्त्रियांना जास्त प्रमाणात जाणवतो, किंवा काही स्त्रियांना वेट पुट ऑन होणं किंवा थायरॉइडचा त्रास होणं किंवा डायबिटीजमुळे वजन वाढणं, असे वेगवेगळे आजार आहेत. पण त्यातल्या त्यात आपण मोनोपॉजबद्दल बोलूया की मोनोपॉजचे जे पेशंट आहेत त्यांना सहसा मोस्ट ऑफ मोनोपॉजमध्ये सगळ्याच लेडीजला कंबर दुखणं, हात दुखणं किंवा मानेचं दुखणं किंवा शरीरावर सूज येणं, हे सगळे आजार उद्भवतात. पण त्यावेळेस आपण या ट्रीटमेंटद्वारे उपचार करून त्यांचा वेट लॉस करू शकतो. आपण शरीरामधलं वॉटर रिटेन्शन आहे ते व्यवस्थित करू शकतो. त्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया व्यवस्थित करू शकतो. कमरेचं दुखणं कुठल्या प्रकारचं, जसं आता पेशंटने सांगितलं की मला मणक्यात गॅप होता वगैरे, तर तेही आपण रिकवर करू शकतो. ऑपरेशन टाळता येणं याचा अर्थ असा की काही कारणं आहेत ज्याच्यामुळे अगदी छोट्या कारणामुळे सुद्धा ऑपरेशनची गरज भासते, कारण पेशंट तो चालू शकत नाही. त्यावेळेस डॉक्टरांकडेही दुसरं ऑप्शन उरतच नाही की मी या पेशंटसाठी काय करू. तर त्यावेळेस ऑपरेशन हा सल्ला दिला जातो. पण त्या व्यतिरिक्त अल्टरनेटिव्ह अशी काय थेरपी आहे जी मी करू शकतो हे डॉक्टरलाही व्यवस्थित मार्गदर्शन देता येत नाही किंवा पेशंटलाही लक्षात येत नाही की मी या व्यतिरिक्त अशी कुठली थेरपी करू ज्याच्याने मी विदाऊट ऑपरेशन मी बरा होऊ शकतो. तर त्यावेळेस ही जी पद्धत आहे चायनीज थेरपी, ॲक्युपंक्चर पद्धती, याच्याने पेशंट बरा होऊ शकतो. अनेक ठिकाणी शाखा आहेत आमच्या. अशाच काही पेशंटची आपण टेस्टिमोनी बघूया. सीमा बाळकृष्ण खानवेलकर, 68 चालू आहे. माझे पाय गुडघे दुखतात, माझ्या पायानं चालवत नाही, म्हणजे चालताना त्रास होतो मला. पण आता थोडे 5-6 थेरपीन जरा बरं आहे, म्हणजे अर्धा तास मी उभी राहू शकते. 25-30% फरक आहे, कारण फक्त मी उभी राहत नव्हती, ती चांगली राहते. पण आहे मला अर्धा तास मी उभी राहू शकली. पण पूजेचं जेवण परवा उभं राहून केलं नाही तर मी गॅसजवळ उभी पण राहत नव्हती. माझं नाव सुभाष महादेव घाग. डॉक्टरांकडून जेव्हा आम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट चालू केली तो अनुभव आम्हाला फार चांगला आला. त्याआधी आम्ही बऱ्याच ठिकाणी आमची ट्रीटमेंट घेऊन माझ्या मिसेसला जो काही पायाचा त्रास होता किंवा पाठीमागे दुखणं होतं, ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंटमुळे 60% तिला चांगल्या प्रकारे दुखण्यातून तिला रिलीफ मिळालेला आहे.
आणि ती चांगल्या प्रकारे किचनमध्ये उभं राहून काही वेळ जेवण वगैरे करणं वगैरे तिला शक्य होतं. मात्र या थेरपीमुळे मी एवढंच म्हणेन की आमच्या मिसेसला चांगल्या प्रकारे त्यातून गुण आलेला आहे आणि काही 2-1 सिटिंग्स बाकी आहेत, त्यातून तिला 100% गुण येण्याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच डॉक्टर, दोन्ही पेशंट्सना खूप चांगले गुण आलेले आहेत आणि बहुतेक त्या दुसऱ्या ज्या पेशंट होत्या त्यांची अजून ट्रीटमेंट चालू आहे. काय सांगाल ह्या दोन्ही पेशंट्सबद्दल? या पेशंट जसे आहेत म्हणजे 2-3 सिटिंग मध्येच पेशंटला बरं वाटायला सुरुवात होतो. जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा पेशंट क्लिनिकमध्ये येतो त्यावेळेस त्याला 10 मिनिटाची ट्रीटमेंट दिली जाते. काही पेशंटला 10 मिनिटातही अगदी 40-50% बरं वाटतं आणि तो पेशंट बोलतो मॅडम मला बरं वाटतं, हो लगेच बरं करू शकतो. किंवा काही आजार असे आहेत जे डायग्नोजही होत नाही, तर ते म्हणजे मसल पेन जसं म्हणतो आपण, मसल पेन हे कुठे डायग्नोज करता येऊ शकत नाही, तर आपण ॲक्युपंक्चर पद्धतीने किंवा या उपचारांनी बरा करू शकतो आणि कायमचेही आजार बरे होऊ शकतात. 100% न म्हणता आपण 80% म्हणूया, 80% तरी पेशंट बरा होतोच होतो. त्या व्यतिरिक्त जर काही त्या सलग जर आजार असतील तर त्याप्रमाणे पेशंटची ट्रीटमेंट ठरवली जाते. किती दिवसाची ट्रीटमेंट घ्यावी लागते, किती दिवस तो पेशंट त्या ट्रीटमेंटसाठी योग्य आहे, कारण 6 ते 7 दिवसामध्ये पेशंट सहसा बरा होतो. 36 तासात मॅक्झिमम पेशंट बरा होतोच होतो असं आमचं आतापर्यंत ऑब्झर्वेशन आहे. 36 तासामध्ये पेशंट पूर्णपणे बरा होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात काही आजार आहेत जे जास्त वेळ ही ट्रीटमेंट घ्यावी लागते. अनेक ठिकाणी शाखा आहेत, कांदिवली, दादर, पुणा, अंधेरी, ठाणा, विरार या ठिकाणी शाखा आहेत. त्याप्रमाणे पेशंटने त्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांची व्हिजिट घ्यावी आणि त्याप्रमाणे स्क्रोल वरती पण नंबर जात आहे, ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. मला एक सांगायचं होतं की डायग्नोसिंग गरजेचं आहे. MRI, CT स्कॅन, एक्सरे हे लागतातच. म्हणजे असं नाहीये की फक्त पेन वरती ट्रीटमेंट देतो. काही जे गॅपचे पेशंट आहेत ज्यांना सिव्हिअर आहे त्यांना नक्कीच MRI किंवा एक्सरे करून नंतर तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर नक्कीच 36 तासांमध्ये गुण यायला सुरुवात होते आणि काही दिवसातच पेशंट आपल्या पायावरती किंवा जे काही आहे आपले कामं सुरू करू शकतात. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि एक चांगली थेरपी आज लोकांना देतात आणि खूप चांगल्या रुग्णांचे आपल्याला रिझल्ट्सही आलेले आहेत. तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.